पुन्हा एकदा शिवाजी बुत्तीकर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. तर हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या जे सीमावर्ती भाग आहे या भागाला लागून असणारे राज्य आणि ते कोणत्या दिशेला आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर साधारणतः आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून असलेले राज्य आहेत शेजारील राज्य, व केंद्रशासित प्रदेश. साधारणतः 6 राज्य हे महाराष्ट्राला लागून आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून आहे, आपल्याला माहिती असायला हवं. तर साधारणतः महाराष्ट्राच्या वायव्येला म्हणजे या भागामध्ये आहे गुजरात, दुसरा आहे मध्य प्रदेश उत्तरेला, मध्य प्रदेश, तिसरा आहे ईशान्येस छत्तीसगड, त्याचबरोबर आग्नेयेस तेलंगणा, पुन्हा दक्षिणेस कर्नाटक, व पुन्हा दक्षिणेस गोवा. अशी 1 2 3 4 5 6 ही 6 राज्य महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहेत. तर एक जो केंद्रशासित प्रदेश आहे तो या ठिकाणी दमण व दीव आणि दादरा नगर हवेली दोन्हीचं मिळून एकत्रीकरण 2020 ला झालेलं आहे. एकत्रीकरण 2020 ला हे एक केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी महाराष्ट्राला लागून आहे. साधारणतः सर्वात कमी सीमा महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? सर्वात कमी सीमा आहे ती गोव्याची आणि सर्वात जास्त सीमा जर कोणाची असेल तर मध्य प्रदेश सर्वात जास्त सीमा हे मध्य प्रदेशची आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तसंच महाराष्ट्राची निर्मिती महाराष्ट्र निर्मिती 1 मे 1960 राजधानी मुंबई
उपराजधानी नागपूर, उपराजधानी नागपूर. त्याचबरोबर पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश हे होऊन गेले. कधीही प्रश्न येऊ शकतात, आपल्याला माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये घेतलेली आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.